नेवासा शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संजय सुगदान यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्ह्याच्या विरोधात नेवासा शहरात सर्व पक्षीयांनी एकत्र येत सोमवारी तीव्र आंदोलन छेडले। नगरपंचायतीच्या कथित अवैध कारभाराच्या विरोधात सुगदान यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी मोर्चाप्रसंगी बोलताना केला। पाणी पुरवठा व स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर खर्च दाखवलेल्या रकमेतील व प्रत्यक्ष कामातील तफावत उघड केल्याने ॲडव्होकेट संजय सुगदान यांनी मुख्याधिकाऱ्यांवर थेट आरोप करत कारवाईची मागणी केली होती। याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। मात्र संबंधित घटना नेवासा बसस्थानक परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद असतानाही नेवासा शहरातील कोणत्याही नागरिकाने ती पाहिली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ घटना घडल्याचा दावा असूनही पोलिसांना त्याची माहिती कशी मिळाली नाही। तसेच घटना 13 एप्रिलची असताना फिर्याद 18 एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये का दाखल करण्यात आली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। याच्या निषेधार्थ नेवासा शहर पूर्णपणे बंद ठेवत नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। विविध पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक नेत्यांनी आपल्या भाषणातून या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। ॲडव्होकेट संजय सुगदान यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्यासाठी आपण सर्वजण, सर्व पक्षाचे, भाजपचे असतील, वंचित आघाडीचे असतील, काँग्रेसचे असतील, व्यापारी संघटना असेल, वकील संघटना असेल व समाजातील विविध पक्षाचे व विविध जाती धर्माचे मंडळी आज उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी प्रथमतः आपले सर्वांचे आभार मानतो। आणि नेवासा नगरपंचायतमध्ये जे काही चाललेलं आहे, मागही जे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आहे त्यांना अपात्र करण्यासाठी प्रस्ताव गेले का, तर ते कामकाजाला अडचणी करतात। अहो, लोकांनी त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे, त्यांना निवडून कशासाठी दिलेलं आहे? काम करण्यासाठी, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, स्वच्छता असेल, पाणी पुरवठा असेल, त्यासाठी आवाज उठवण्यासाठी त्यांना निवडून दिलेला आहे ना। मग त्यांनी त्यासाठी जर आवाज उठवला आणि तुम्ही जर अशा पद्धतीने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तसेच आताही जो गुन्हा दाखल झाला, तर गुन्हा दाखल व्हायचं कारण काय, तर संजय सुगदान व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो पाणी पुरवठा मधील जो खर्च झालेला आहे, मी भ्रष्टाचार म्हणणार नाही, त्याचं कारण त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीतून जे काही निष्पन्न आपल्या सर्वांसमोर होईल, पण जो काही खर्च झालेला आहे त्या संबंधात नगरसेवक असतील, उपनगराध्यक्ष असतील यांनी आवाज उठवला की जनतेचा पैसा आहे जो एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे, पण खर्च होऊन सुद्धा नेवासकरांचा पाण्याचा प्रश्न आणि स्वच्छतेचा प्रश्न मिटलेला नाही। फक्त कॉन्फरन्समध्ये वेगवेगळे आश्वासन, बोल घेवडेपणा करायचा, पण प्रत्यक्षात कृती मात्र शून्य, अशा पद्धतीने नगरपंचायतचा कारभार चाललेला असताना लोकांनी निवडून देऊन विरोधकाची भूमिका बजावण्यास अधिकार दिलेला असताना सुद्धा ते त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना जर तुम्ही त्यांचा आवाज अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून जर दाबणार असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे। मी आपणा सर्वांच्या वतीने, सर्व नेवासकरांच्या वतीने, सर्व पक्षाच्या वतीने मी ह्या खोटे गुन्हे दाखल करणारे अधिकारी आणि त्यांना गुन्हा दाखल करण्यास संबंधित भाग पाडणाऱ्या जे गुन्हे असतील त्यांचा निषेध करतो। आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी शंकरराव गडाख मित्रमंडळ तसेच क्रांतिकारी शेतकरी पक्ष आपल्याच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। आणि शिवाय मी उपनगराध्यक्ष आहे आणि फराटे साहेबांनी जे खोटा गुन्हा यांच्यावर दाखल केलाय, मी हे विचारते महेश पाटील हे पोलीस निरीक्षक त्या दिवशी म्हणजे आम्ही सगळे सोबतच होतो आणि हे किती वाजता घडलं यांनी महेश पाटील साहेबांनी आम्हाला हे सांगावं की गोळीबार झाला तर एक खडा फेकला तर पोलीस स्टेशनला समजतं आणि गोळीबार झाला हा समजला नाही, अशी गोष्ट होऊच शकत नाही। आणि हे खोटा गुन्हा माझ्या मिस्टरांवरती जो झाला आहे ह्यो मी निषेध करते खराटे साहेबांचा आणि व्यवस्थित तपास करावा आणि जे त्यांनी हे